देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर तैनात असलेले जवान प्रत्येकासाठी अभिमानाची बाब। देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण घरादारावर तुळशीपत्र ठेवून सीमेवर कर्तव्य बजावण्यास जातात। कोल्हापुरातील एक वीर जवान माता मात्र आपल्या पोटच्या 2 लेकरांना माहेरी ठेवून देशसेवा बजावण्यासाठी निघाली असून तिला निरोप देताना नातेवाईकांसह गावकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या। गावची रणरागिणी अशी तिची ओळख। ही ओळख आता अधिक महत्त्वाची होण्यासाठी तिच्या त्यागाची कहाणी जाणून घेणं गरजेचं आहे। मनातील जिद्द आणि देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून तिने घरची जबाबदारी पार पाडून उंबरठा ओलांडला आणि थेट पंजाबची सीमा गाठली। देशसेवेसाठी आपल्या तान्ह्यावाळाला घरी ठेवून निघालेली कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावची उषा प्रकाश पाटील हिची ही कहाणी। करंजफेन गावच्या उषा पाटील या 10 वर्षांपूर्वी BSF बटालियनमध्ये सैन्य दलात भरती झाल्या। त्यांचे पती बालाजी अवताडे हे पंजाब सीमेवर सैन्य दलात आहेत। उषा यांचे सासर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली। दोघेही देशसेवेत असल्याने कुटुंबाने राष्ट्रसेवा प्रथम मानली आहे। त्यांना लहान 2 मुले आहेत। सैन्य दलात जाऊन देशसेवा करावी हे स्वप्न उषा यांनी लहानपणीच पाहिलेले। त्यांच्या स्वप्नाला उषा यांच्या आईवडिलांनी आणि पतीने खंबीर साथ देऊन त्यांचे हे स्वप्न साकार केले। नुकत्याच त्या दिवाळीसाठी सुट्टीवर आल्या होत्या। मिळालेल्या कमी कालावधीत घरच्यांसोबत असंख्य आठवणी सोबत घेऊन पुन्हा एकदा त्या सीमेवर रवाना झाल्यात। उषा यांना 5 वर्षांचा स्वरूप आणि 1 वर्षांची स्वर्धा ही मुलगी आहे। या दोन्ही लेकरांना आईवडिलांकडे करंजफेन गावी सुपूर्द करून त्या सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी रवाना झाल्या। लहान मुलांसह परिवाराची 6 महिने भेट होत नसतानाही हे दाम्पत्य अत्यंत अभिमानाने देशसेवेचे कर्तव्य महत्त्वाचे आहे हे जाणून सीमेवर रवाना होते। आपली आई आता कित्येक महिने भेटणार नाही याची पुसटशीही कल्पना नसणाऱ्या स्वर्धाला पाहून उषाच्या आईवडिलांना आणि गावकऱ्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाले।